तर हाय नमस्कार एव्हरीबडे, हाऊ आर यू, हाऊ डू यू, आय एम फाईन एव्हरीबडे. रागच काळा पाखरू या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर कालच जायचं होतं कामावर मला, तर काल माझी तब्येतच बिघडली. असं म्हणजे घसाही पूर्ण जाम झाला होता आणि टाळ्याला असं लाल लाल झालंय सगळं आणि बारीक बारीक फुटकुळ्या आल्यात. आणि ते मला सर्दी व्हायच्या अगोदर ते तसं होतं आणि घसा बिसा सगळं जाम झाला होता. काहीच म्हणजे मला असं बोलू पण वाटत नव्हतं आणि असं अंगातल्या अंगात ताप मोरल्यावर कसं होतं, असं अंगातून आतून सनसन सनसन नुसतं होत होतं. असं मला चालू वाटत नव्हतं, फिरू वाटत नव्हतं. मग काल दवाखान्यात गेली नेमकं का दवाखान्याच्या पायरीवर पाय ठेवला आणि असं चक्कर ही ना आली. असं म्हणजे मला काही समजत नव्हतं, असं पाय ही गळटून गेलं सगळं. बाळवणीत आलं की हो काही माझा असं रोग लागल्यासारखं काय ना काय चालूच असतं या. तर काल दवाखान्यात गेली होती, त्या गोळ्या आता घरातच येतं काय तरी पण दाखवायला. चावी द्या. काय जणांना भरोसा नसतो, ते म्हणतात नाटकं करते. नाटकं करून काय उपयोग आहे सांगा. नाटकं करायच्या टायमाला तर करतेच की, नाटक फिटक सगळं तुम्हाला दाखवते. काल बी मी दवाखान्यात गेली होती, कुठेही चावी तर काढा की. आत्ताच कारभारी ना हे लावलं आहे, दरवाजा लावला आहे, कारण आता चाललो आहे आम्ही दवाखान्यात. कालच डॉक्टर मॅडम म्हणल्या होत्या की रक्त चेक करू आणि एखादी सलाईन लावू, पण म्हणलं गोळ्यांना जरा फरक पडेल म्हणलं. पण सकाळी मला असं उठू बी वाटलं नाही, काय नाही. आज कामावर जायचं होतं, म्हणजे मी 1 दिवसासाठी सुट्टी घेतली होती. दुसऱ्या दिवशी कामावर येईल होतं. कामावर येईन म्हणलं होतं आणि मग काय इकडं आता आलेली आज 3रा दिवस आहे. आज तर काय संध्याकाळचं झालं होतं, त्या दिवशी तर काय काम करूनच आली होती. काम करूनच आली होती, पण आल्यावर पडले आजारी. हा बघा ह्या माझ्या गोळ्या, ह्या औषधानं जरा घसा मोकळा झालाय माझा. 3 टाईम औषध प्यायचं. ह्या गोळ्या आहेत त्या, हे 1 जेवणाच्या अगोदर आणि 2 जेवल्याच्या नंतर. मग मला कालच रक्त चेक करायचं होतं. कसं दाखवलं कशामुळं, कारण काय जणांना वाटतं की तू जाणून बुजून करते. मला बाळवणीत आलं का नाही असं दुखणं येतं का नाही काय माहिती, मला सहनच होत नाही का बाळवणी काय झालंय काय कळलं नाही. हे तर मला लय तकलीफ होती, लय त्रास होतो. ह्या गावात मला राहायचं म्हणलं ना लय त्रास होतो. बघितलं ना मी कसं 5 वर्ष काढलं. बाहेर कुठे गेली का नाही लय हसून घेऊन मस्त तिथे असते, आणि गावात आलं गाव चालू झालं होतं माझं. घरातनं बाहेर नाही निघायचं काय नाही. काल बी जावं वाटत होतं, तर काल दवाखान्यात 1 मिनटं कुलूप लावते. कुठं गेलं कुणास ठाव. धरा चाबी. तर आज रक्त चेक करून 1 सलाईन लावायची. काल 1 सलाईन लावली होती. म्हणलं गोळ्या खाऊन जरा बरं वाटेल म्हणलं, पण बरं काय वाटत नाहीच, असं थकल्यासारखं व्हायला. पोरगी कुठे आहे? आता अजून चालली दवाखान्यात. भाऊजीचा सकाळी फोन आला होता, चांगलं बरं वाटल्यावर या म्हणतात. पण माझं इथं चाललंय की माझं पैसे बुडतात. आता नाता भाऊजी पण येऊन बसून गेलं. म्हणत होतं हो का ही असं इथलं जे पॅक झालंय ना सगळं, ही पाठीमागनं घसा आणि असं टाळ्याला असं खाऊ करतोय, नुसतं खाजू वाटतंय. आणि जेबीनं किती खाजवणार ना, बोट घातलं की उलटी येते. चला इकडनं, तर तळ्यावरनं जायचं ना. आता भाऊजीच्या इकडं जाऊ की, त्यांना बोलवलंय घरी. स्वाती म्हणत होती घरी पण 1 चक्कर मारा, तर हो का घरी निघाली आता. स्वातीचं हो का घर मग चालू वाटत नाही काय नाही, कवा जाईल वाटायला लागलं. पुरीचं मिटवलं
पुरीचं मिटवलं, सण्याचं मिटवलं, सगळं झालं. लोक नावं ठेवणारच आहेत. हा बघा, ज्याची त्याच्या अडचण, ज्याचे त्याचे प्रॉब्लेम असते. एक करायला गेलं तर एक कोणचं तर सोसावं लागतं. एक तर त्यांचं भविष्य घडवायचं म्हणल्यावर त्यांना थोडंसं लांब ठेवलं. फरक एवढाच आहे की थोडं नातेवाईकांना त्रास आहे त्यांचा, आहे का नाही, जबाबदारी. हॉस्टेलला ठेवलं म्हणजे सरकारकडे जबाबदारी असते. सरकारी हॉस्टेलला आपण काय एवढं मोठं नाही, पैसे किती बी भरायला. बारके आहे तर मोठे झाल्यावर त्यांच्या ते मनानं आवरत्यात जाते ते. तर का गावातले 2-3 जण मला म्हणले, दादा आमच्यासाठी पण काम बघते म्हणलं. छोकलीच्या बापाला काय अजून काम नाही म्हणलं. निघाली. वातावरण पण बिघडलंय सगळं, चालू वाटत नाही, काय नाही. मला थोडं जर चाललं ना त्रास होतोय. कधी बरं होईल असं वाटायला लागलं. 2 दिवस तर बोलाय. काल तर मी का नाही, परवा दिवशी व्हिडिओ काल टाकलं. तर काल दवाखान्यात गेले, दिवसभर झोपूनच होते. आज पण तसंच कामावरनं तर फोन यायला लागला. कामावरनं फोन येतोय कधी येते म्हणून. रोज त्यांना म्हणते आज निघते. इकडून वाटतंय स्वाती तिथं एकटीच आहे. तसं काय नाही, ओळखी पाळखी पडल्या तर आता काय अडचण नाही. आता तिला तिथं बसते थोडं. नवरा माझा म्हणतोय काम बुडलं तर बुडू दे, दवाखान्यात चल. मी म्हणलं दवाखान्यात गेलं तर हा का, तुम्हाला सांगते कालच दवाखान्यामध्ये 350 रुपयाचं मेडिकल झालं. 100 रुपये डॉक्टरची तपासणी फी, 500 रुपयाला घोडा. आता आज किती जाईल माहीत नाही, पण गोळ्या नाही घेणार मी, इंजेक्शनच घेणार. काल एक सलाईन लावली होती. काय सलाईनचं तर पाणी काय नाही फायदा, नुसतंच लावायचं. हाताला बी दुखापत करून घ्यायची टोचवून. आणि अशी चक्कर येते मला, बाकी काय नाही होत. चक्कर येते. ते आता घशाचं आलंय जरा कमी, दुखायचं हे आतून. आणि असं म्हणजे खोकला तर असला जबरदस्त येतो का नाही. पहिल्या दिवशी म्हणजे काल सकाळी असला खोकला आला, अजून काय जण ते टीबीच आहे, असला खोकला जोरात आला मला. म्हणजे सकाळी अक्षरशः डोळ्यातून पाणी आलं माझ्या खोकून. काल दवाखान्यात गेली, दवाखान्यात पण चांगली गेली, मी हसत खेळत गेली. आणि दवाखान्यात गेली की चक्कर आले. तिथून तपासलं हे तर मग त्या डॉक्टरनं PP हे चेक केला, डोळं बिळं बघितलं. म्हणले आपण रक्त चेक करून घेऊ. म्हणले हो का, असलं डोळं माझं पांढरं सपट. मला म्हणलं रक्त चेक करून मग गोळ्या देते म्हणले तुम्हाला. परत ते नकं पण दाबले त्यांना, असं रक्त नाही म्हणलं तरी पण म्हणले रक्त चेक करून गोळ्या चालू करू म्हणले. मग झोप झाली का ना चांगली, गोळ्या खाऊन झोपली ना चांगली होती मिनिट. बघू आता काय होतं अजून. आता दवाखान्यात तर निघाली. आज एकदा बोलवलं होतं, 1 बाटली लावायला ताकदीचं. असं चालू वाटत नाही, गळत होतोय नुसतं पायांचा हे ते. आणि एकदा दवाखान्याची पायरी चढली की चढलीच, म्हणून मी दवाखान्यातच जात नाही. आपल्या आणायची 1 गोळी खायची, तेवढं तर टुमटुमीत. तोंड असं सपक चिळ पडलं. सर्दी माझी नाकातनं असते, सर्दी माझ्या टाळ्यात असते, आणि टाळा सगळा लाल जरत होतोय. तर निघाली हा काही तर सगळी माझी वाट बघत बसल्या ती चितागीत. हाय अजून राधे, हाय. हाय अजून. तुम्हाला काय, तुम्ही माझी वाट बघत बसला होता काय?
म्हणलं लिंबुणीच्या बागेत बसावं मला. हा? लिंबुणीच्या बागेत बसते का गार सावली? कुठे लिंबुनीची बाग? ठीक आहे. त्याला तोडल्या. चला मग काय थांब घरीच थांबते कशाला उगा गाडी खर्चाला कर. कसं आहे तिच्या हातात मोबाईल कुणाचा आहे बापाचा आहे ह्यानं तर लेकरं सोकाळ झाले ते लय लाडके बापाचे लेकरं. चला भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये.